हाय एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग। खूप सारी शॉपिंग केलेली आहे मी ऑनलाईन। 10 मिनिटात ॲपवरनं जे मिळतं ते बऱ्याच गोष्टी मी घेतल्या आहेत, म्हणजे ब्लिंकिट, झिप्टो, इन्स्टामार्ट। आज तिन्हीवरून मी खरेदी केलेली आहे। हे खूप सोपं पडतंय मला, कारण सध्या मी जिथे राहते आहे तिथे मला जवळ जास्त दुकानं नाही आहेत, त्यामुळे लांब वेळ घालवून जाण्यापेक्षा मला हे मागवणं सोपं पडतं आहे। डिस्काउंट्स पण मिळतच राहतात। आता पालकाची भाजी करून घेते, कारण की आता उन्हाळा सुरू होतोय आणि पालेभाज्या आता जास्त छान मिळणार नाहीत, तेव्हा सगळ्या पालेभाज्यांचा एकदा नंबर लावायचा आहे। आज पालकाचा नंबर आहे। छान पातळ पालकाची भाजी मी मस्त करणार आहे। त्यासाठी कुकर लावून घेते, म्हणजे वरण भात पण होईल आणि पातळ पालकाची भाजी आणि पोळी असा मस्त पौष्टिक साधा सोपा रात्रीच्या जेवणाचा बेत होणार आहे। जेव्हा जेव्हा कुकर लावला जातो डाळ तांदूळाचा, तेव्हा तेव्हा त्याचं जे धुतलेलं पाणी असतं ते आपल्या झाडांसाठी इतकं पौष्टिक असतं, काय सांगू मी तुम्हाला। कारण मी अनेक वेळेला ते घालते आणि मला छान रिझल्ट्स माझ्या झाडांमध्ये बघायला मिळतात। इंडोर प्लांट्स असतील किंवा आउटडोर प्लांट्स असतील, सगळ्यांसाठी हे पाणी म्हणजे अगदी वरदानच। चहा झाला की छानपैकी घर परत एकदा सेट करायचं, देवापुढे दिवा लावायचा, शुभं करोती म्हणायचं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची। ही होम मेकर्सची ड्युटी कोणाला कधीच चुकली नाही, अगदी आपल्या आजीला, आईला आणि आता आपल्याला देखील। मस्तपैकी आता फोडणी देणार आहे मी। झणझणीत लसूण छान बारीक केलेला आहे, फोडणीत घालणार आहे। लोखंडी कढई आहे म्हणून मी याच्यामध्ये चिंच किंवा आमसूल वापरत नाहीये, पण जर पितळी कढई किंवा स्टीलची कढई वापरली तर ते देखील जरूर घाला। छान मस्त स्वाद येतो आपल्या पालकाच्या पातळ भाजीला आणि खूप इंटरेस्टिंग लागते। मला खूप मनापासून आवडते। तुम्हाला कोणती पालेभाजी आवडते मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि ही सगळी कामं ती काय, तर त्याच्याबरोबर एकीकडे आपल्याला मुलांचा अभ्यासही बघायचा असतो। कधी कोणी आलं गेलं तर ते देखील बघायचं असतं। आणि हा जो काही तडका आता दिलेला आहे ना मी लसणाचा, असा तडका अधूनमधून संध्याकाळच्या वेळेला आपल्या नवरा बायकोच्या नात्यातही बसतो, कारण आपणही दमलेलो असतो आणि तेही दमून आलेले असतात, पण त्यातही कधीतरी मजा असते, गोडी असते। सोडून द्यायचं आणि पुन्हा एकदा छानपैकी जेवताना मात्र मस्त आनंदात बसायचं। पूर्वी याच वेळेला संध्याकाळी आपण 7 वाजता सह्याद्री चॅनलवरती बातम्या देखील बघायचो। आता ती गोष्ट बंद झाली आहे बहुतांश घरांमध्ये, पण बाकीचं रुटीन मात्र आपल्याला काही चुकलेलं नाही। आज मी कुकरला सगळ्या मिक्स डाळी घेतलेल्या आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त प्रोटीन्स पण मिळतील आणि मस्त असं धबधबीत पौष्टिक खाणं होईल। पालकाची भाजी करताना फक्त एकच गोष्ट सांभाळावी लागते, ती म्हणजे मिठाची मात्रा। थोडी जरा इकडे तिकडे झाली तर मात्र कदाचित भाजी खारट होण्याची शक्यता असते, कारण पालक मुळातच थोडासा हलकासा खारट असतो, त्याच्यामुळे ते जपून घातलं की बस, मग बाकी काही प्रॉब्लेम नाही। आता छान डाळ घालून घेतलेली आहे, मस्तपैकी रवी फिरवणार आहे ह्याच्यामध्ये आणि आवडीचे हवे ते मसाले घाला। हो, कोणतीही भाजी प्रेमाने करा, कोणताही स्वयंपाक प्रेमाने करा, छानच होतो। आणि आपण ही गोष्ट आपल्या आजीकडून, आईकडून नक्कीच शिकलेलो असतो की आनंदाने गोष्ट करा तर ती पोटात जाताना आनंदानेच जाते आणि समोरचा माणूस आपल्याशी आनंदानेच वागतो। संध्याकाळची ही सगळी कामं मल्टीटास्किंगमध्ये करावीच लागतात, तरच आपण डे एंड लवकर करू शकतो। आणि सगळं घर आवरून ठेवलं की सकाळी उठल्यावरती आपल्याला खूप ताजंतवानं वाटतं आणि फ्रेश माइंडने आपण नवीन दिवसाची सुरुवात करू शकतो। त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी असं स्वयंपाक करत असते, एकीकडे बाजूला छोटी छोटी भांडी मी घासून टाकत असते, जी डिशवॉशरला लावायची ती त्याच्यामध्ये विसळून ठेवत असते, एकीकडे वेणूचा अभ्यासही बघत असते। हे सगळं मल्टीटास्किंग तुम्ही देखील करत असाल ना, मला तेही कमेंट्स करून सांगा की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता। अशा प्रकारे तुमच्याशी गप्पा मारत सगळा स्वयंपाक झालेला आहे। आता मस्तपैकी जेवण करणार आणि मग सगळं नाईट रुटीन कंप्लीट करून लवकर झोपायला जाणार। चला पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये। टेक केअर, बाय बाय।